त्र्यंबकेश्वर प्रभाग क्रमांक 2 मध्ये निवडणुकीचा माहोल तापत असताना निलिमा मोहन सूर्यवंशी यांनी आज त्र्यंबकनगर परिषदेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त गर्दी पाहायला मिळाली। महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग असून पाठिंबा व्यक्त करण्यात आलाय। निलिमा सूर्यवंशी या समाजातील सर्व घटकांमध्ये सहज मिसळणाऱ्या, लोकांशी संवाद साधणाऱ्या आणि परिसरातील प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या म्हणून ओळखल्या जातात। अर्ज दाखल करताना त्यांनी विकासाच्या बरोबरच महिलांच्या सुरक्षिततेसाठी व युवकांच्या संधीसाठी काम करणे हेच माझे ध्येय आहे असे सांगितले। आगामी निवडणुकीत सूर्यवंशी यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 2 मध्ये चुरस वाढणार असून स्थानिक नागरिकांकडून मिश्र प्रतिसाद दिसत आहे। नमस्कार, मी निलिमा मोहन सूर्यवंशी। मी प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारीचा अर्ज दाखल करते। सध्या धनशक्तीपेक्षा जनशक्ती जास्त महत्त्वाची आहे आणि सर्वसामान्यांचा प्रश्न सोडवणं हाच माझा ध्येय आहे आणि त्यांनी आम्हाला सहकार्य करावे हीच माझी इच्छा आहे। आमचे सन्मित्र श्री मोहनभाऊ सूर्यवंशी यांच्या धर्मपत्नी सौ निलिमा वहिनी या प्रभाग क्रमांक 2 मध्ये आज नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे। खरं तर त्र्यंबकेश्वर शहराची एकूणच परिस्थिती आणि असलेल्या सर्व नागरिक समस्या सर्वांना सर्वश्रुत आहेतच, त्या काही पुन्हा नव्याने सांगण्याची आता आवश्यकता नाहीये आणि जनतेला देखील या बाबतीत सर्व जाण आहेत आणि जनता सुज्ञ आहेत। त्यामुळे जनतेने हा आपला निर्णय घ्यायचा आहे। धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा जो काही आज सर्वीकडे बोललं जात आहे, खरं तर मतदारांनी उभे केलेले हे उमेदवार आहेत। त्यामुळे मतदारांनी पुन्हा एकदा एक आपली मतदान रूपी बहुमूल्य असं योगदान या उमेदवारांच्या पाठीशी द्यावं आणि त्र्यंबक नगरीचा विकास हे करून घ्यावं हीच एक कळकळीची प्रार्थना आणि संविधानाने आपल्याला दिलेला अधिकार सर्वांनी बजावावा आणि आपलं मतदान रूपी योगदान या संविधानासाठी आपल्या त्र्यंबक नगरीच्या सर्वांगीण विकासासाठी द्यावं हीच एक विनंती। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर।